नमस्कार मंडळी. सकाळचे वाजले होते 6:30 आणि काकांनी उठवलं होतं. तर जी खून ठेवल्या होत्या त्या 3 खून काढायला आता मी जात होतो आणि सकाळी सकाळी काकांनी मला उठवलं होतं झोपेतनं. तर ते उठल्याचा एक फायदा झाला, की सकाळी सकाळी हा सूर्योदय बघायला मिळाला आणि हा सूर्योदय बघत बघत आम्ही ज्या खून ठेवल्या होत्या त्या जागी आम्ही पोचणार होतो. तर म्हटलं सावकाश जाऊया. तर आम्ही तिथे थोड्याच वेळात पोचणार होतो. काका हा पुढे चालला होता, कारण सगळं धुकं पसरलं होतं. थंडीची लाट होती आणि डोळे उघडत नव्हते. तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोचलो. तर एका खुणीत एक काडीचा पिल्लू लागलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, जिथे पहिली खूण घातली होती तिथे गेलो होतो. तर तिथे सगळं असं कचरा साठला होता आणि तिथे खाली उतरल्यावरती काका खून काढत होता. तर अशा प्रकारे आपण ही जी पहिली खूण टाकली होती ती पहिली खूण काढलेली आहे. आणि त्याच्यात बघता काका किती कुठले इले, म्हणजे किती खेकडे त्यात इलेत, इलेत का नाही इलेत, ते त्या अंदाजावरून तो सांगतोय. अमुक अमुक खेकडे आले म्हणून. आता त्याने ती खूण काढली आहेत. आणि ती काढून झाल्यानंतर जरा सकाळचा टाइमपास ही लाजरीची पानं जी हात लावल्यावरती मिटतात त्यांच्याशी जरा खेळत होतो, कारण मुंबईत आपल्याला सहसा बघायला भेटत नाही. ते असं हे गावचं मस्त वातावरण होतं. आणि तिथून आम्ही निघालो होतो. जी शेवटची खूण टाकली होती रात्रीची, जी दिसत नव्हती, तिथे आम्ही आता चाललो आहोत. आणि तिथून ही खूण काढली आणि आपण बघत होतो खेकडे दिसतात आहेत त्या फटीत ना. त्या खुणीत एक खेकडे रात्री ते चारा टाकला तिकडे. आणि ही आपण इथे तिसरी खूण लावली होती, जी काळोखात दिसत नव्हती. तर छाती एवढ्या पाण्यामध्ये काका उतरला होता आणि ही तिसरी खूण का काढायला गेला. भर थंडीमध्ये छाती एवढ्या पाण्यात उतरला होता आणि ही तिसरी खूण काढलेली आहे. आणि तिसरी खूण वाजवत वाजवत, म्हणजे त्यात खेकडे आहेत की नाही आहेत ते बघत बघत बाहेर येत होता. हे बघा, हे मंडळी असं बघायचं असतं, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो खेकडे किती आहेत आणि काय आहेत. आणि खेकडे काढता काढता त्याला ही पिपाणी भेटली, ज्याला आम्ही मालवणीत पेपारा पेपारा म्हणतो. तर खेकडे गावले आणि पेपारा गावला. तर ते सगळे काढून घेऊन येत होता. तर काकानी तोंड असं केलेलं आहे, म्हणजे जसे पाहिजे तसे खेकडे मिळाले नव्हते. जसे खून भरते खेकड्याने तशी खून काय भरली नव्हती. मोजकेच खेकडे मिळाले होते. जसं तो येताना बघत जसं त्यांनी तोंड केलं की काय नाही,
तर हे बघा, हे घरी आणल्यानंतर सगळे एकत्र खुणीत केले आणि हे एवढेच फक्त खेकडे मिळाले होते. पहिल्यांदाच असं झालं की 3 खूण टाकल्या आणि हे एवढेच खेकडे फक्त मिळाले. सो आपला बॅड लक, जे एवढेच खेकडे ह्यावेळी भेटले. नाहीतर जेव्हा तो खूण टाकतो तर एका खुणीत एवढे खेकडे असतात. अशा 3 खुणीत केवढे खेकडे होतील याचा अंदाज तुम्ही घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.